मंडळी, लोकांनी तुम्हाला इतकं कमी लेखलं आहे की तुम्ही देखील स्वतःवर शंका घ्यायला लागलात का? मग आज आतली ताकद जागवण्याची वेळ आली आहे. तुम्हाला माहिती आहे, तुमच्यात एक ताकद आहे जी तुम्ही अजून देखील ओळखलीच नाही. तुम्ही कमजोर नाही, तुम्हाला फक्त वारंवार सांगितलं गेलं आहे की हे तुझ्यामुळे नाही होणार. आज जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण ऐकलात तर कदाचित हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरेल. बघा, आपण सगळे बाहेर ताकद शोधत बसतो. कोणीतरी येईल, मला समजून घेईल, मला सपोर्ट करेल, माझा हात धरून मला पुढे नेईल. पण एक सत्य सांगू, जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी उभं राहत नाहीत ना, तोपर्यंत कोणीच कायम तुमच्यासाठी उभं राहत नाही. त्यामुळे तुमच्या आतली ताकद ओळखा. आता आतली ताकद म्हणजे काय, तर मोठ्यानं बोलणं नाही, रागात सगळं तोडणं नाही, सगळ्यांना उत्तर देणं नाही. तर आतली ताकद म्हणजे शांत राहून देखील ठाम राहणं, रडून झाल्यावर पुन्हा उभं राहणं आणि सगळे विरुद्ध असताना देखील स्वतःवर विश्वास ठेवणं. कधी लक्ष दिलं आहे का तुम्ही की आपण सगळ्यासाठी स्ट्रॉंग असतो पण स्वतःसाठी नाही. आपण सगळ्यांना मोटिवेट करतो पण स्वतःशी बोलताना म्हणतो की मी हे नाही करू शकत. हीच तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. कारण जग तुमच्यावर तेवढाच विश्वास ठेवतं जितका तुम्ही स्वतःवर ठेवता. हो, लोकांनी तुमचं मन तोडलं असेल, तुमचा विश्वासघात झाला असेल, तुमची व्हॅल्यू कमी केली असेल, पण लक्षात ठेवा, त्यांनी तुमची ताकद घेतली नाही, तुम्हीच ती त्यांच्याकडे दिली आहे. मग आता ती परत घ्या. आजपासून कोणी तुमच्यावर डाऊट घेतला तर त्याला ते प्रूव्ह करण्यासाठी धावू नका. कोणी तुमची व्हॅल्यू नाही केली तर त्यांना कन्व्हिन्स करू नका. कोणी सोडून गेलं असेल तर फक्त स्वतःला सोडू नका. कारण आतली ताकद जागवणं म्हणजे रिॲक्शन कमी करणं आणि सेल्फ रिस्पेक्ट वाढवणं. तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही कधी सर्वात जास्त स्ट्रॉंग होता? जेव्हा तुम्ही खूप दुखावला गेलात पण तरी देखील कोणावर सूड काढला नाही तुम्ही. जेव्हा तुम्ही एकटे पडलात पण तरीही स्वतःला हरू दिलं नाही. जेव्हा तुम्हाला कोणी साथ दिली नाही पण तरी देखील तुम्ही थांबला नाहीत. तीच तुमची खरी ताकद आहे. आज एक काम करा, आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला ही वाक्य बोला की मी पुरेशी आहे, मी सक्षम आहे आणि माझ्याशिवाय माझं आयुष्य कुणीच घडू शकत नाही. दररोज फक्त 1% इम्प्रूव्ह व्हा. थोडं वाचा, थोडं शिका, थोडं स्वतःसाठी उभं राहा. आतली ताकद एकदम जागत नाही, ती रोज तयार होते. मग बघा, एक दिवस असा येईल की ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच तुमच्याकडे सल्ला मागतील. ज्यांनी तुम्हाला सोडलं तेच तुमच्याकडे परत येण्याचा प्रयत्न करतील. पण त्या दिवशी तुम्ही बदललेले असाल. कारण त्या दिवशी तुम्हाला कळलेलं असेल की ताकद बाहेर नव्हतीच कधी, ती नेहमी तुमच्यातच होती. तुम्हाला ती फक्त रिअलाईज झालेली नव्हती. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.